काय झालं? काय तुम्ही का हसताय? त्यातलं बारके पोराने आईस्क्रीम खाताय तुम्ही. आईस्क्रीमची मिशी आल्या बघा सगळी वाटावर. तुम्ही नाही मास्तरीन बाई कमी आणि मास्तर जास्त वाटायला लागला आता. ते बी मारकुट मास्तर. अगं बाई थांबा थांबा तिथं नाही ती. काय चांदू मामा, कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेऊन काम केलं, कुणी साधं थँक्यू म्हणणार आहे? थँक्यू. हा? थँक्यू. हा. नका एवढा निगेटिव्ह विचार करू. मी सांगते ना तुम्हाला. हे बघा, मला गाता येत नाही, मला कान आहे, मला माहितीये तुमच्या गळ्यात सूर आहे. आणि बघा, तुम्हाला इंग्लिश शिकायची पण केवढी भीती वाटत होती, पण मग तुम्ही मनावर घेतलात आणि आता तुम्ही व्यवस्थित बोलता ना त्या लोकांची. उलट मीटिंग मध्ये तुम्हीच त्यांना शब्दांचे अर्थ सांगता, हो की नाही? तसंच ह्याचं पण होईल. किती फास्ट प्रगती करता तुम्ही. टेन्शन नका घेऊ. आणि तसेही तुम्हाला गुरु खूप चांगली मिळाली. हा तर चांगलं आहे तसं, पण खरं सांगू काय, मनातलं आमच्या खऱ्या गुरु तुम्ही आहेस. ते परवा ते इंग्रजीच्या पुस्तकात वाचलं होतं, ते कुठलं वाक्य काय म्हणतात ते, म्हणजे मित्र पण आहे, गाईड आहे, फिलॉसॉफर आहे, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, ते सगळं तुम्ही यायचं. आत्ता पण बघा की किती भारी बोलला तुम्ही. मला एकदम असं, तुम्ही कायम असला भारी आत्मविश्वास देताय की नाही. बास बास बास, आता ह्योच आत्मविश्वास घेऊन त्या गाण्याच्या मास्तरीन बाईंचं, मॅडम समोर, गाण्याच्या मॅडम समोर जाऊन बसतो. मग बघा तुम्ही. व्हेरी गुड. आता तुम्ही तुमच्या सुरांनी जग जिंकून या. अहो सुरांनी जग नाही, घरच्यांची मन जिंकली तर लय झालं. अहो असं कसं, तुमच्या या मास्तरीन बाई लय तयारीच्या आहेत. चांगलं शिकवणार बघा तुम्हाला. नाही मास्तरीन बाई म्हणू नका, या मॅडम आहेत. म्हणजे अहो नाही, म्हणजे आता आमच्या मास्तरीन बाई एक आधीच आहेत ना. ह्यासनी आणि मास्तरीन बाई म्हणलं म्हणजे गोंधळ होईल, त्यापेक्षा त्या मास्तरीन बाई या मॅडम. गोळू नको. असा घोळ आहे तर काय हरकत नाही. म्हणा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. बरं तुमचं चालू द्या, आम्ही जरा पूजा करून येतो. चला मग. एक विचारू का हो? विचारा घेऊ. आता मॅडम आहे तुम्ही आमच्या, आम्ही विद्यार्थी. मॅडमनी विचारायचं, विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायची जमतील तशी. विचार. म्हणजे मॅडम म्हणल्या तसं मास्टरीन बाई म्हणलं तरी चालेल मला. म्हणजे घोळ नाही होणार माझा. उलट तुमच्या तोंडून ऐकायला छान वाटते. तो शब्द फक्त माझ्यासाठी वापरायचा. नाही ना, अजिबात नाही. कसं आहे की मास्तरीन बाई नावाचं पेटंट ऑलरेडी घेतलेलं आहे आमच्या मास्तरीन बाईने. पेटंट म्हणजे कसं, शिक्का मारल्याने असते ना एखाद्या व्यक्तीवर, तो शिक्का दुसऱ्या व्यक्तीवर मारता येत नाही. त्यामुळं त्यांच्यावर मास्तरीन बाईचा शिक्का. आता तुम्हाला आम्ही मॅडम म्हणले, तुमच्यावर मॅडमचा शिक्का बसलाय. वेगळे वेगळे ठेवायचं, घोळ नको. बर ठीक आहे. आम्ही म्हणतोय काय गरज काय. हो शेवटी लक्ष्मी काय सरस्वती काय एकच आहे का नाही. हे बघा, लक्ष्मीचा मान हाय का नाही या घरामध्ये. आपण लक्ष्मीची पूजा करतो. आता हे काय आणखीन सरस्वतीचं नवीन काढू नका तुम्ही. पण मॅडम मला कळत नाही एवढा काय प्रॉब्लेम आहे. अधिपती गायनाला सुरुवात करताय, कलेच्या आराधनेला सुरुवात करतायत ते. आपण सरस्वतीची पूजा केली पाहिजे मॅडम. हे सगळं तुमचं बरोबर आहे,
पण आता ह्या उपचाराची काय गरज आहे मला सांगा. परत आता तुम्हाला ती पूजेची तयारी करायला लागली, वेळ जाणार ना त्याच्यात. त्यामुळे कशाला उगाच वाद. हा काय नको. नाही नाही मॅडम, मी वाद नाही घालत आहे. मी हवं तर सगळं पटपट करते. काय सुनबाई, तुम्हाला तुमचंच घोडं दामटवायचंय काय? हा आता आम्ही सगळं केलं ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे. हा आमची इच्छा नसताना पण फक्त तुम्हाला पाहिजे म्हणून आम्ही गाणं शिकवायला तयार झालो का नाही? हा. आणि नुसतं तयार नाही झालो, सगळी व्यवस्थित व्यवस्था केली. आता त्यात तुम्ही असं काहीतरी मधी मधी करत राहणार. हा मॅडम सॉरी, मला खरंच कळत नाहीये काय प्रॉब्लेम. तुम्हाला काही कळत नाही, होच प्रॉब्लेम आहे बघा.